वेदा नाही कळला वेदा नाही। त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये नगरसेविका ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले आणि जनसेवक प्रवीण अर्जुन नवले यांच्या हस्ते भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। यावेळी नगरसेविका ॲडव्होकेट पूजा नवले यांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाच्या जीवनात सुख समृद्धी नांदू दे आणि प्रभागातील सर्व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहू दे अशी मनोभावे प्रार्थना केली। या स्वागत सोहळ्यास रामदास कदम, आशा निकम, गोदाबाई जाधव, विजया नवले, कदम मावशी, जयंत म्हैसधुणे, अक्षय कटारे, रोहित शेलार, भैया थेटे, मिलिंद भाऊ तसेच परिसरातील वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखी आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। रामकृष्ण हरी। मी प्रभाग 16 मधली ॲडव्होकेट सौ पूजा प्रवीण नवले नगरसेविका, तसेच आमचे मार्गदर्शक श्री राहुल भाऊ दिवे, नगरसेविका आशाताई तडवी, नगरसेविका ज्योतिताई जोंधळे यांच्या आम्ही चौघांच्या माध्यमातून आज जी आपली निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर वरून निघाली होती तिचे आज आपण उपनगरमध्ये त्यांचं स्वागत केलं आणि त्यांची पालखी प्रस्थान झाली आहे पंढरपुराकडे। आज मी विठ्ठलचरणी एकच प्रार्थना करेल की आपले शेतकरी बंधू जे वारकरी संप्रदायाचे आहेत, सगळ्या शेतकरी बंधूंचे वरुण राजांनी त्यांच्यावर बरसावं आणि त्यांच्या शेतीच्या मालाला भरघोस भाव यावा ही मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते। तसेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं आरोग्य सुख समृद्धी त्यांना लाभो ही विठ्ठलचरणी प्रार्थना करते। त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये जी पाण्याची दुष्काळ चालू आहे तर मी विठ्ठलचरणी आणि निवृत्तीनाथ चरणी एकच प्रार्थना करते की देवा वरून देवाला चांगलं बरसू दे आणि आमच्या प्रभागाला भरघोस पाणी मिळू दे आणि माझ्या प्रभागामधल्या प्रत्येक जनतेचं आरोग्य सुख समृद्धी त्यांना लाभू दे। धन्यवाद। जय रामकृष्ण हरी।